हाय हॅलो नमस्कार. तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं. तर कशा आहात सगळे? तर सगळे मस्तच असाल. बोल बोल, तू कोण बोलतोयस? कोण बोलतोय? अरे पडेल की डोक्यात जडे. सांग की, बोल कोण आहे? हा, गैया दाखव. चल तुझी गैया दाखव. तेव्हा का विदूची गैया हाय का? बघून नीट दाखव की. अशी दाखव का? अशी दाखव. यो काशी दाखव. हा, वेदूची गाई आहे ना? हा, आहे का नाही? हा हा, वेदूची गाई आहे वय. आणि तुझा हंबापासला व्हिडिओ दाखवू का? हा, दाखवू का? हंबापाशी कसा केलाय आजीनं तू? हा, दाखवू का? किती दमवत होतास? तर विदून आता आंघोळ केली. विदू कसा का दिसतोय? आय विदूची लाळ गळली ग. हा, काय खाल्लं नव्हतं तर सांगा. हा, तेव्हा सावतीला हा सारखं गरागळ. सांग. सावतीन आजीला सांग, काय खाल्लं नव्हतं तू? काय खाल्लं होता की सावतीन कशी आजी? गराळ गळती? हा सांग. कशी गळती या? सांग का थुका आवरण ना? सांग. हा? तर सांग म्हणा. कुणाला माहिती असलं तर कमेंट करून सांगा काय औषध आहे याच्यावर. मासा फिरवायचा, मासा जिवंत मासा भरवायचा तोंडात. तेव्हा सावतीन आजी काय म्हणते? जिवंत कुठे आहे मासा. सावतीन आजी? जिवंत मासा. सावतीन आजी बरं. आजी कुठं जाती? हां, कुठं जाती? हां, सोन्या कुणाचा आहे र? सोन्या सोन्या कुणाचा आहे? हां, सांग की. मुकाई लाजतोय सोय आता. नाही मुकाई लाजतोय. बोलत नाही. हं. येदू मुकाई. सोन्या आल्यावर आपण व्हिडिओ करायचा का? सोन्या आल्यावर करायचा का? का सोन्याच्या देखत करायचा नाही वय? गैया वय. मग मी जाऊ का? तर चला, तुम्हाला आमचा पाठ दाखवायचा होता म्हणून म्हटलं चला तिथला थोडासा व्हिडिओ घेऊया. तर वेदूला आता घरीच ठेवला आणि म्हटलं चला. तर कपडे धुवायला जी चालली होती ती मी संध्याकाळी चाललेली, कारण की पाटावर संध्याकाळचं कोण नसतं आणि मला शूट घ्यायला लई प्रॉब्लेम येईल. कारण की गावच्या ठिकाणी शूट घ्यायचं म्हणजे जरा व्हायचं वेगळंच वाटतं. मला पण वाटतं आणि अशी चर्चा पण होते. त्यामुळं म्हटलं संध्याकाळचाच घेऊया आपण, संध्याकाळचीच कपडे धुवायला जाऊया म्हणून संध्याकाळचाच व्हिडिओ घेतला. त्याच्यासाठी मी खास संध्याकाळी कपडे धुवायला आले होते. मग म्हटलं चला आता कोण नाही तर शूट घेऊया. तर बघा आता पाटावर आले. तर बघा कसा पाट आहे. मी बोलत होते पण जरा व्हायचं व्यवस्थित बोलत नव्हते, कारण माणसं होती तिथं, गाड्या वगैरे धुवायला आलेली. त्यामुळं मला काय एवढं बोलताच येत नव्हतं. मग म्हटलं जाऊ दे थोडंसं बोलावं, पण ते काय व्यवस्थित आलंच नाही. मग म्हटलं ह्यांना म्हटलं दाखलं मोबाईल मीच घेते, कारण आराध्याचे पप्पा आलेले शूट घ्यायला. पण मला काही जमतच नव्हतं असं की माणसाने देखतं तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवायला. म्हटलं शूट घ्यावं आपण आणि नंतर मग बघूया. तर बघा असा कॅनल आहे, खूप छान आहे धुवायला. आणि इथं जो बोर्ड दिसतोय का नाही तो महादेवाच्या मंदिराकडं रोड जातो. महादेवाचं मंदिर आहे तिथं, त्याच्यासाठी तुम्हाला हा बोर्ड दाखवत होते मी. तर नक्कीच मी तिकडं कधी गेले ना तर ते मंदिराचं पण शूट घेणारच आहे, कारण की तुम्हाला ते सुद्धा दाखवायचं आहे. खूप छान मंदिर आहे. आणि पाटावर कपडे धुवायला गावच्या ठिकाणी कुणाकुणाला आवडतं बघायला, मग म्हटलं ठीक आहे दाखवूया आपण. तर अशा पायऱ्या आहेत बघा धुवायला. जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना पण. आणि पाटावरचं असं काही कधी मी शूट घेतलं नव्हतं. बाहेरचं जास्त शूट मी घेतच नाही, कारण की गावच्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येतो शूट घ्यायला बाहेरचं. त्यामुळे जास्तीत जास्त मी घरातलंच घेते. आणि थोडंफार जास्त वेदूचंच येतील व्हिडिओ, कारण की वेदू कसं फारसं असं वेगळं व्हिडिओ काही करून देणार नाही रेसिपीचं वगैरे. तरीसुद्धा मला वेळ भेटला किंवा त्याने करून दिलं तर नक्कीच तुम्हाला रेसिपी वगैरे पण अधूनमधून मी दाखवत जाईन. तर बघा कसं आहे पाठ. आणि आता इकडं माणसं वगैरे बायका वगैरे चालायला येतात. तर सगळी लोक तिथं समोर बघा खुर्च्या दिसतात, तिथं बेंच टाकले तिथं बसतात ना. मग शूट वगैरे घेता येत नाही म्हणून पटकन आराध्याच्या पप्पांना म्हटलं कोण बसायला यायच्या अगोदरच तुम्ही शूट घ्या, कारण की म्हटलं परत बायका आल्यानंतर मग ती चर्चा नको की काय चाललं यांचं काय नाही. म्हणून म्हटलं पटकन तुम्ही शूट घ्या म्हणजे मला बरं पडेल दाखवायला वगैरे. तेव्हा मग आराध्याच्या पप्पांनी थोडंफार घेतलं. तर बघा असं बसून धुता येतं, खूप छान आहे धुवायला. आणि मग पाटाला पाणी आलं की आम्ही सहसा कपडे घरी धुवतच नाही,
तर आता इथून पुढे व्हिडिओ आहे ना तो वेदूचा आहे रानातला. वेदू आजीबरोबर गोठ्यावर गेलेला, तर आजीने शूट केले. तर जरा व्हिडिओ व्यवस्थित नाही घेतला आजीनं, पण तरीसुद्धा छानच घेतला आहे. म्हणजे त्यांच्या मनानं खूप छान घेतला आहे. त्यांनी कधी व्हिडिओ केला नव्हता, कधी मोबाईल हातात पकडला नव्हता. तर त्याच्या मानानं तरी खूप छान घेतला आहे. आणि त्यांना काय म्हणजे उभा आडवा मोबाईल पकडायचं त्यांना काय माहिती नव्हतं, तर त्यांनी उभा मोबाईल धरूनच शूट घेतले. तरीसुद्धा मी म्हटले ते सुद्धा टाकायचं, कारण की एवढं छान शूट घेतले आजीनं. तर टाकूया आपण म्हटलं. तर बघा वेदू अजिबात गोट्यातनं बाहेर येत नाही. इतकं त्याला गुरांचं वेडे, इतकं रानातलं वेडे ना, एवढा रोडतो आजीबाबांच्या पाठीमागं जायला. आता 4-5 दिवस झाले लगातार जातोय तो आजीबाबांबरोबर. आणि वैरण टाकायची किती हौस आणि काय किती म्हशीला लय त्याला वेडे, गुरांचं खूप वेडे. कंटिन्यू त्याला तिथं गोट्यात ठेवला तरी तो काही येणार नाही. आजीबाबा निघाले तरी त्याला येऊ वाटत नव्हतं. आणि पार म्हशीच्या पुढ्यातच जात होता. आजीसुद्धा घाबरत होती. मुलांचा जरा आवाज येईल, कारण की आज आहे रविवार. तर आत्ताच मी व्हिडिओ एडिट करते, तर मुलं खेळतात बाहेर, त्यामुळं मुलांचा आवाज येईलच थोडाफार. तर समजून घ्या, कारण की माझे व्हिडिओ थोडे जरा आता मुलांमुळं असेच, म्हणजे जरा मुलांचा पण आवाज येईल, माझा पण आवाज येईल, तर तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा बाळगते. तर असा सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. वेदू पण खूप छान बोलतो की व्हिडिओला सबस्क्राईब करा. म्हणजे त्याला न सांगता पण त्याला एकदाच सांगितले मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब बोलायचं एवढं आपल्या व्हिडिओमध्ये. तर तो कंटिन्यू तेवढं बोलतो, नेहमी बोलतो. त्याला खूप आवडतं. आणि त्याला पण आता थोडी आवड म्हणजे इथे की व्हिडिओ करायची. तर थोडं तो कॅमेरासमोर, पहिला त्याला कॅमेरासमोर घेतला की तो वरडायचा. कॅमेरासमोर म्हणजे तो व्हिडिओच काढून द्यायचा नाही. आता थोडं त्याला कळायला लागले, तर व्हिडिओ करून देतो आणि बोलतो पण, त्यामुळं काय वाटत नाही. तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगत जा कमेंट करून. कमेंट केली तर खूप छान वाटेल आम्हाला, बरं वाटेल. म्हणजे तुमची कमेंट ही आमच्यासाठी खूप, म्हणजे नवीन व्हिडिओ आम्ही करत जाऊ. तुमचे व्हिडिओ म्हणजे कमेंट जर तुम्ही केल्या खूप छान तर मी रोज व्हिडिओ कशा पण टाकीन, कशाही परिस्थितीत टाकीन. म्हणजे किती जरी काम असलं, वेदूचा किती जरी त्रास असला, वेदू किती जरी दमवत असला, तरी मी रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी टाकत जाईन. पण तुम्ही मला छान कमेंट करत जा, म्हणजे मला प्रोत्साहन येईल व्हिडिओ टाकायला. आणि आता मी नव्यानं सुरुवात केली आहे, तर असा सपोर्ट करा. व्हिडिओ जरा शेवटला आजीने घेतल्यामुळे जरा आहे, म्हणजे आजीला काही कळलं नाही, त्यामुळं आहे जरा व्हायचं हे, पण तुम्ही समजून घ्याल. आणि सबस्क्राईब करावं पटापट, सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आपले. कारण की खूप दिवस मी गॅप घेतला आहे आणि आता नव्यानं सुरुवात केली आहे, त्यामुळे सबस्क्रायबर खूप छान वाढले पाहिजेत आपले. आणि असाच सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मला बरं वाटेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला ना की एक छानशी कमेंट करा. बघा वेदूचं कसं कासरा धरून त्या म्हशीला किती त्याचा हळणा पाळणा नुसता करतोय. मला पाणी पाजायचं चाललंय, लय बोलतोय, म्हणजे बोललेलं पण आहे त्याच्यात, पण एवढं व्यवस्थित नाही आलं ना, आजीनं व्यवस्थित घेतलं नाही. त्यामुळे मग व्यवस्थित घेतलं ना आजीनं व्हिडिओ वगैरे किंवा मी वगैरे घेतला ना, तर व्यवस्थित तुम्हाला त्यानं बोललेलंच टाकत जाईन मी, कारण की एवढं मग मला करावं लागणार नाही. तर बघा त्या रेडकापासून तर अजिबात हालत नाही, अजिबात ते सारखा कंटिन्यू त्या रेडकापाशी. त्याला लय आणि भेद तर अजिबात नाही, गुरांना भेद नाही, काय नाही. त्याला पहिल्यापासून सवय असल्यागत अगदी त्यांच्या गळ्यात पडतो. तर वेदूसाठी एक कमेंट करा आणि लाईक पण करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा वेदूचं कसं चाललंय पळापळी. आजी नुसता कंटिन्यू व्हिडिओ करत होती मला दाखवायसाठी की किती दमावतोय, किती त्रास देतो वेदूवर आल्यानंतर म्हणून मी त्याला नेणार नाही, लय दमावतो. मग तुला दाखवायसाठी व्हिडिओ केला आहे आम्ही. त्यांनी खरं तर मला दाखवायसाठी व्हिडिओ केला होता की कारण की तो किती वर आल्यानंतरनं दमावतो, माळात गेल्यानंतरनं खूप दमावतो, खूप त्रास देतो आम्हाला, लय कडाकडा करतो. म्हणून त्यांनी मला व्हिडिओ दाखवायसाठी खास केला होता. पण मी म्हणलं ठीक आहे, चांगला काढला आहे व्हिडिओ,
आपण यूट्यूबला पण दाखवूया, यूट्यूब फॅमिलीला पण दाखवूया की कसा आजीने व्हिडिओ काढला आहे आणि किती वेदू करतोय त्या गुरांसाठी. तर मी पण गेले ना नक्की गोठ्यावर तर नक्कीच तुम्हाला दाखवीन तो किती करतोय ते गोठ्यावर म्हशीसाठी. लय कडाकडा करतो. मग आजीने व्हिडिओ केलेला आणि मला पण पाठवला. तर मग मी म्हटलं चला आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवावं. तर बघा कसा वाटतोय व्हिडिओ. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.